भिवंडी लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं बाळ्या मामांना उमेदवारी अर्ज दिल्यानंतर काँग्रेसकडनं एकंदरीत नाराजगी व्यक्त केली जात आहे। माझ्याबरोबर काँग्रेसचे काही माजी खासदार आणि त्याचबरोबर ग्रामीण जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। सर, काय सांगाल की भिवंडीमध्ये काय चित्र आहे, नेमकं उमेदवारी दिल्यानंतर सर्वांची काय नेमकी या ठिकाणी भूमिका आहे? हे बघा, काल जी पवार गटाची या भिवंडी आणि बीडची जी यादी जाहीर झाली आणि त्यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये पवार गटाने त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। ही जेव्हा जाहीर करत असताना आम्ही आमच्या वरिष्ठांची जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा चर्चा करत असताना आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्याशी माझी फोनवर चर्चा झाली। त्यांनी सांगितले की कुठल्याही प्रकारचा आम्हाला विचारात घेतलेले नाही आणि कुठल्याही प्रकारे आम्हाला विश्वासात न घेता ही जागा त्यावेळी जाहीर केलेली आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। त्याच वेळेला मला समजलं की ज्या वेळेला 10-12 दिवसापूर्वी ही सांगलीची जागा जेव्हा काँग्रेस पक्षाला विचारत न घेता त्यांनी जी जागा सोडली, अशीच ही जागा भिवंडीची सुद्धा राष्ट्रवादींनी काँग्रेसला विचारत न जागा ही जाहीर केलेली आहे। खरं तर या ठिकाणी काँग्रेस पक्षाची पारंपरिक ही जी जागा ही काँग्रेस पक्षाची पारंपरिक जागा आहे आणि या जागेवर जवळपास 9 वेळा खासदार इथे काँग्रेस पक्षाचा निवडून आलेले आहे। त्याच्यामध्ये स्वर्गीय शिंगडासाहेब 6 वेळा खासदार या ठिकाणी निवडून आलेले होते, लानू शिडवाकोम या ठिकाणी निवडून आले होते, शंकर नमसाहेब या ठिकाणी निवडून आले होते। 2009मध्ये खासदार सुरेश टावरे या ठिकाणी सर्वाधिक मतं घेऊन निवडून आले होते आणि अशी ही पारंपरिक जागा ही काँग्रेस पक्षाची असतानासुद्धा या ठिकाणी पवार गटाने ही जागा जाहीर केलेली अत्यंत चुकीचं आहे। कारण या ठिकाणी जर दावा जर कोणाचा असेल तर तो काँग्रेस पक्षाचा आहे, कारण या ठिकाणी राष्ट्रवादीचा कुठल्याही प्रकारचं अस्तित्व नाही आहे। ज्या वेळेला 2014मध्ये कपिल पाटील साहेबांनी राष्ट्रवादी सोडून जेव्हा त्यांनी BJP जॉईन केली त्यावेळेला जवळपास या ठिकाणी जी काय राष्ट्रवादी होती 70-80% तो घेऊन गेला आणि 20-25% जी राष्ट्रवादी होती त्यातूनसुद्धा गेल्या वर्षी जेव्हा अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडून जेव्हा 2 गट झाले ते 20% राहिली होती त्याच्यापैकी पण जवळपास निम्म्याहून जास्त हे अजित पवारांच्या सोबत गेलेली आहे आणि उर्वरित जी राष्ट्रवादी आहे ते त्याच्यामध्ये ही निवडणूक जर त्यांनी लढवायची हे अत्यंत चुकीचं आहे। कारण या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये टोटल 22 लाख मतदान आहे आणि या 22 लाखा मतदानमध्ये या राष्ट्रवादीकडे 22,000 सुद्धा मतदान नाही आहे। तरी मी काल वरिष्ठांची पत्रकार परिषद पत्रकारांशी मी बोलताना सांगितलं की या जर कोकण विभागामध्ये जर काँग्रेस पक्षाचा आणि या भिवंडी या पंजाचा हात निशाणी जर पाहिजे असेल तर या ठिकाणी आपल्याला ही भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार दिला पाहिजे। आपली ही स्थिती खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि 100% इथे काँग्रेस पक्ष निवडून येईल आणि या ठिकाणी जर काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आला तर भविष्यात 6 महिन्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभा आहेत, त्या विधानसभामध्ये जवळपास कोकण विभागामध्ये 42 विधानसभा आहेत आणि जर ही जर जागा जर आपण घेतली नाही तर आपल्याला कोकणमध्ये आपण झिरो करण्याचं काम या मित्रपक्षातील राष्ट्रवादीचा काम आहे, आपल्याला या कोकणमध्ये झिरो करण्याचा। आणि त्याच्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी झाली की लगेच स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका आहेत तिथे सुद्धा आपण कमी पडणार आहोत। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी जे महाविकास आघाडीमधनं त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि काय वाटतं की महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ नसल्याचं असं वाटतं का तुम्हाला? आणि त्यांनाच उमेदवारी दिली तर तुमची भूमिका नेमकी या ठिकाणी काय असणार? बघा, खरं तर नेहमी महाविकास आघाडीच्या बैठका होत असताना आदरणीय शरद पवार नेहमीच बोलत होते की आपल्याला जर संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवायची आणि जर एक ठिकाणी पवारसाहेब संविधान वाचवायचा संविधान वाचवण्यासाठी बोलतात आणि एक ठिकाणी जिथे त्यांचं कुठे अस्तित्वच नाही अशा ठिकाणी त्या तिथे उमेदवारी देतात, हे कुठेतरी अत्यंत चुकीचं आहे। आम्हाला संविधान वाचवायचं आहे, त्या माध्यमातून आमचे हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही ठाम निर्णय घेणार आहोत आणि इथे काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडू। काही दिवसापासून आपलं नाव चर्चेत आहे, म्हणजे उमेदवार म्हणून दयानंद चोरगे यांचं नाव सगळ्यात पुढे येत होतं आणि त्याप्रकारे तुमची कामं पण सुरू होती। मात्र आता
सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. एकंदरीत काय वाटतं की पक्षाची निष्ठा यावरती आपण मगाशी बोललेले आहेत, काय वाटतं त्यांच्याविषयी? बघा, गेल्या 3 वर्षापूर्वी या ठाणे ग्रामीण जिल्ह्याचा अध्यक्षपद म्हणून माझ्याकडे जबाबदारी आदरणीय नानाभाऊ पटोले आणि आमचे नेते बाळासाहेब थोरात यांनी माझ्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली. आणि जिल्ह्याची जबाबदारी देत असताना एक विश्वासाने जे काही प्रदेशावरनं जे आतापर्यंत जे काही कार्यक्रम दिले ते कार्यक्रम यशस्वीपणे मी पार पाडले. याची पोचपावती म्हणून माझा उमेदवारी म्हणून प्रसार माध्यमातून मी एक प्रथम दावेदार होतो. आणि दावेदार असताना काही आमच्या मित्रपक्षातील राष्ट्रवादीयांना काही वाटलं असेल की जर या ठिकाणी जर काँग्रेस पक्षाचा उमेदवार किंवा दयानंद चोरगे इथे जर निवडणूक लढले तर कोकणामध्ये 100% ही काँग्रेस पक्ष वाढवेल आणि ते त्यांना नाही पाहिजे, म्हणून त्यावेळी हे काल त्यांची उमेदवारी जाहीर केली. आपल्याबरोबर माजी खासदार जे आहेत सुरेश टावरेही आहे, आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊया. सर, तुम्ही या लोकसभेचा तुम्हाला मोठा आढावा आहे, या लोकसभेची माहिती आहे. आत्ताची जी भूमिका आहे राष्ट्रवादीची ती कशी पाहता आपण? राष्ट्रवादीची जी भूमिका आहे ह्याला शरद पवार साहेबांनी बाळामामा म्हात्रे याच्यामध्ये कोणती गोष्ट अशी बघितली आणि त्यांना उमेदवारी घोषित केली? कारण तो 10 वर्षामध्ये जवळजवळ 7 वेळा इकडे तिकडे झाला आहे आणि त्याला या भिवंडी लोकसभेमधली जनता हेही बोलते का ते फिरता चषक आहे, तो कधी कुठे असेल काय सांगू शकत नाही. अशा व्यक्तीमध्ये शरद पवार साहेबांनी काय बघितलं हे कळत नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या शरद पवार साहेबांना जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील साहेब हे सर्व काय ब्रीफिंग देत असतात आणि त्याप्रमाणे शरद पवार साहेब हे करत असतात. हे अत्यंत चुकीचं आहे. भिवंडी लोकसभा ही काँग्रेसची आहे आणि काँग्रेसच इथे जिंकणार. परंतु हा बाळामामामध्ये आल्याने जो कपिल पाटील हारणार होता तो आता थोडा दूर वाटतोय. एकंदरीत पाहायला गेलं तर आता तुमची भूमिका काय असणार? म्हणजे तोच उमेदवार कंटिन्यू केला तर तुम्ही काय कराल? पक्षामध्ये मैत्रीपूर्वक लढत देणार की पक्ष सोडणार की अपक्ष लढणार? काय नेमकी पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली आणि पुढची भूमिका काय? हे बघा, आम्ही काँग्रेस पक्षाच्या विरोधात तर जाणार नाही, परंतु एक स्पष्ट सांगतो का ह्या व्यक्तीचं मी काम पण नाही करणार, बाळामामा म्हात्रेचं. कारण हा नेहमी प्रत्येक वेळेला कोणाच्या ना कोणाच्या मध्ये जाऊन तो टांग टाकतोय आणि त्याला हरवतोय, हेच काम आहे त्याचं. याने 2009ला पण हा लढला होता विधानसभा पश्चिममधून. त्यावेळेला साईनाथ पवार म्हणून होता, तो शिवसेनेतून 100% निवडून येणार होता, जवळजवळ 10,000 मतांनी निवडून आला असता. परंतु त्याचं तिकीट कट केलं आणि घेतलं आणि हा 4 नंबरवरती गेला आणि तो अपक्ष लढला, तो फक्त 1600 मतांनी हारला. काय सांगाल? म्हणजे ही भाजपचा बी टीम म्हणून आपण त्याला बोलू शकतो का की उभं राहून असं पाडणं विरोधकांना? कारण गेले काही वर्षापासून तो 100% भाजपचाच आहे, कपिल पाटीलचाच आहे. त्यांनी 2014ला पण त्याच्याबरोबर कॉम्प्रोमाइज केलेला आहे, जो मनसेमधून लढला होता तेव्हा, आणि 2019ला पण त्यांनी शेवटी त्यांच्याबरोबर कॉम्प्रोमाइज केला. कारण हा मोठा बिल्डर आहे. बिल्डर असल्याने याची मोठी कामं चालू असतात आणि हा त्याला बली पडत असतो. याला कोणीही दम देतो आणि आपल्या पक्षात घेत असतात. आत्ता पण तेच ऐकलं, आज टी व्हीवरती बातमी चालू आहे का त्याचं जिथे काम सुरू आहे तिथे MMRDचे ऑफिसर जाऊन काहीतरी तोडण्याची कारवाई करतात. हा कधी व्यक्ती भाजपला ॲडजस्ट होईल काही सांगू शकत नाही. एकंदरीत आता पुढची भूमिका काय असणार आहे? कशा प्रकारची रणनीती असणार आहे? मैत्रीपूर्वक तुमची लढत असणार आहे की तुम्ही अपक्ष लढणार? काय अपक्ष वगैरे मी लढणार नाही. जर अपक्ष लढायचं असतं तर आत्तापर्यंत दुसरा पक्ष सोडून जर काँग्रेस पक्ष सोडून जायचं असतं तर मी आजपर्यंत मीच खासदार असतो भाजप पक्षाचा. मला समोरून ऑफर होती, मी नाही केलं. आत्ता पण मी सांगतो, जर समजा आमची मागणी पूर्ण नाही केली, मैत्रीपूर्ण लढत आमच्या वरिष्ठांनी, तर एकतर आम्ही घरी बसणार किंवा जर समजा दयानंद चोरगे हे अपक्ष लढतात त्याला सपोर्ट करणार. एकंदरीत पाहायला गेलं तर काँग्रेसचा हा वाद, राष्ट्रवादी व काँग्रेसचा वाद हा चव्हाट्यावर आला असून गेल्या वेळेस अशाच प्रकारची भूमिका सुरेश उर्फ बाळामामा यांनी मांडल्यामुळे यावेळेस त्यांचं पूर्णपणे काम करणार नाही असा निर्धार जो आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, भिवंडी.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.